शार्दूल विलेज टीम देखील सुपर 6 च्या एक्सप्रेस मध्ये धावण्यासाठी सज्ज आहे. तर यानंतर या मॅच मध्ये सुपर 6 च्या एक्सप्रेस साठी खरं तर ही मॅच आहे. एका साइडला जर पाहिलं तर पिंपरी 11 संघ आपल्याला पाहायला मिळतो, तर दुसऱ्या साइडला आयरोही 11 संघाची गोलंदाजी आहे. तर बॅटिंग आहे ती मात्र पिंपरी 11 टीमची. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अगदी डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय. अगदी याही चेंडूवरती मिळेल ती सिंगलच्या मदतीने खरं तर धावफलकावरती श्री गणेश या ठिकाणी खरं तर केलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्याचा अगदी उलटा फुलटा मैदानाच्या आतमध्ये राहुलच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. सिंगल त्याच्यानंतर देखील जर पाहिलं तर त्याच्यानंतर 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मध्ये धावफलकावरती 3 हा आकडा आहे. अगदी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला आपण पाहतोय सागर शिंदे यांच्या माध्यमातून देखील एक सुरू आहे. राहुल राठोड देखील मैदानाच्या आतमध्ये करण्यात आलाय टीमचा. तर दुसऱ्या साइडून आक्रमण करण्यासाठी बंटी खाटे मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. अगदी लोबा फुलटॉस मैदानाचे एक छोटासा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता मिडॉनच्या दिशेने. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे देखील चांगला चेंडू हाताळला गेला. डॉटबॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू आलाय. चांगलं षटक खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. त्याच्यानंतरचा चेंडू पुढे एकदा मैदानाच्या आतमधून सागर शिंदे आज मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. आरोही 11 संघ देखील ओहो इथे ब्लास्ट राहुल राठोडचा क्लास ग्राउडीचा फटका. चेंडू मात्र पुढे एकदा केलाय. आउट ऑफ द पार्क ए 6 रन और षटकार. खरं तर षटकार मिळेल मैदानाच्या आतमधून चांगला फटका. जर पाहिलं तर मागची मॅच आपल्याला पाहायला मिळेल दिवे 11 दिवे आणि त्यांच्या विरुद्ध खरं तर पिंपरी 11 संघ आपल्याला पाहायला मिळत होता. जवळजवळ 116 धावांचं बनवलं होतं. 117 धावा खरं तर दिवे 11 दिवे टीमला बनवायच्या होत्या. इथे दिवे 11 दिवे संघाला मात्र पराभूत करून पिंपरी 11 संघ मात्र नावाचा डंका वाजवण्यासाठी आरोही 11 सोबत खेळण्यासाठी सज्ज उभा आहे मैदानाच्या आतमध्ये. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न देखील इथे पाहायला मिळतोय. तडब्या क्षेत्रामध्ये चेंडूला जाबावं लागेल. बॅक टू बॅक खरं तर बाउंड्री झाल्यात. षटकार त्याच्यानंतर नाथाचा चौकार हा देखील पाहायला मिळेल. चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये राहुलची खेळी खरं तर दर्जेदार बनायला लागली आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे देखील पंचांची हात जमिनीला समांतर आहे. धाव मात्र अवांतर या ठिकाणी कळवली गेली. मुख्य पंचांच्या माध्यमातून एक व्हाईट बॉल या ठिकाणी कळवला जातोय. व्हाईट बॉलच्या मदतीने 14 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर पहिलं षटक खरं तर आपण पाहतोय. अगदी सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. उलटा फुलटा सुलटा उलटा चेंडू पुढे एकदा पोहोचेल मात्र आता वन बाउंस सीमारेखा फरार. मॅक्सिमम 4 चौकार मिळेल. अगदी चांगला फटका याही ठिकाणी पाहायला मिळालाय. चौकार मिळालाय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 1चा खेळ संपतोय आणि पिंपरी 11 संघाची धावसंख्या ती मात्र 18 या आकड्यावरती पोहोचली आहे. 18 धावा धावफलकावरती आहेत. 1 षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक खरं तर 2 आपण पाहतोय. अगदी
ती मैदानाच्या आतमधून चौकार मिळेल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे एकदा बदलत असताना संघाची धावसंख्या खरं तर 22 रन होतं. बोर्ड 22 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवरती खरं तर गणेश शेटकर यांना देखील पाठवण्यात आले. षटक क्रमांक 2 त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. सामना करण्यासाठी खरं तर बंटी घाटे मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. कित्येक मॅचेस बंटी घाटे यांनी देखील वासुकीबाई जेजुरी संघाकडून खेळत असताना गव्हाच्या मॅचेस मध्ये कित्येक पाहायला मिळालेत. आज बंटी घाटे जर पाहिलं तर पिंपरी 11 संघाचा नावाचा डंका आज मात्र गाजवत आहेत. अगदी हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून इथे देखील केला जातोय. अपील खरं तर मैदानाच्या आतमध्ये जोरदार केले, परंतु इथे अगदी पुनश्च एकदा डॉट बॉल निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये उंच हवेमध्ये चांगला फटका या ठिकाणी अडीकेत फटकारे पुढे एकदा पाठलाग आता मात्र करायचा नाही. या चेंडू पुन्हा 1-2 पोहोचेल सीमा रेषा पार. चौकार 4 रन. इथे देखील खरं तर चौकार मिळालाय. चौकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुढे सरकते. 26 रन्स होतो. बोर्ड 26 धावा. 26 धावा तब्बल धावफलकावर. त्याच्यानंतरचा इथे गुटना टेक स्वीप शॉट ऍडम करण्याचा प्रयत्न होता. अगदी मैदानाच्या आतमधून खरं तर लेग बाईच्या माध्यमातून खरं तर मुख्य पंच आपल्याला एक वेगवान सिंगल देखील त्यानंतरचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील जर पाहिलं तर नक्कीच फुल टॉस असं वाटलं मेजवानीचा चेंडू आहे की काय, परंतु अगदी मिस करेल राहुल राठोड या चेंडूला. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू आहे. चेंडूंच हवेमध्ये हवाई सपर हवाई तडाखा आहे हा. आणि राहुल राठोडचा खरं तर हा रावडी फटका आहे. चरण षटकार. खरं तर बॅटिंग पॉवर बेची वागडी या ठिकाणी खरं तर पाहायला मिळते आपल्याला. जवळजवळ पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी आपल्याला 33 या आकड्यावरती. त्यानंतरचा चेंडू प्रमोद इनामके खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून प्रमोद इनामके यांच्या माध्यमातून हे षटक तिसरे षटक मार्ग तो असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमधून सुरेख चेंडू या ठिकाणी डॉट बॉल चांगला पाहायला मिळाला चेंडू मात्र. अगदी इथे देखील एक स्वीप शॉट ऍडम करण्याचा प्रयत्न बंटी घाटे करत आहे. शरीर एष्टीला रंगभेदक चेंडू आहे. खरं तर लेगबाईच्या माध्यमातून खरं तर ही देखील एक सिंगल मिळेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी खोलवर डब्याचा इथे देखील पाहायला मिळेल. हलक्या त्याने पुश केलाय आणि खरं तर क्षेत्ररक्षक लॉंग लेगच्या दिशेने खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतो. या चेंडूवरती सिंगल जी आहे ती मात्र इथे पुन्हा एकदा मिळेल.
त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे, पण ठीक आहे खरं तर आक्रमण करतील. ओ इथे पण एकदा बीट झाले आहेत, परंतु अगदी फाटका हाही देखील एक फसला गेलाय. खरं तर बॅक टू बॅक तीनही फटके हेच अटेम्प्ट केले होते, परंतु तीनही फटके जे आहेत ते लेग बाईटच्या माध्यमातून सिंगल, तीनही फटके खरं तर फसले आहेत. धावफलक जवळजवळ सिंगल सिंगल लेग बाईक्स काय आहेत आणि त्यानंतर धावफलक आता मात्र येऊन ठेपले गेले, ते मात्र 36 धावांवरती धावफलक येऊन पोहोचले. हो इथे देखील आक्रमण झालाय, चेंडू हवाई सफर आहे उंच आकाशात, चेंडू मात्र वन बाउन्स खर तर सीमा रेषा पार, 4 रन चौकार मिळतो या चेंडूवरती. अगदी मैदानाच्या आतमधून इथे उलटा पुलटा मागच्या दिशेने पाठीमागे अगदी एस्टिरेशन खरं तर मिस करेल, परंतु चेंडू मात्र जाऊन पोहोचतोय पुढे एकदा 4 रन चौकार. चौकार मिळेल इथे देखील. 3 षटकांचा जवळजवळ खेळ संपत आला. धावफलकावरती 44 या आकडा आहे. 44 रन्स ऑन द बोर्ड. 3 षटकांचा खेळ संपलाय. अगदी मैदानाच्या आतमधून इथे देखील एक चांगला चेंडू आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमधून. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमधून समोरच्या दिशेने खरं तर बंटी घाटे आक्रमण करतात. प्रबोधी दमके इथे फेकी करतील. या चेंडूवरती पुढे एकदा एक सिंगल मिळेल. धावफलकावरती जवळजवळ पाहिलं तर 45 या आकड्यावरती खरं तर धावफलक पोहोचले. 45 रन ऑन द बोर्ड. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आहे. बॅटर तयार होईल आक्रमण करण्यासाठी. राहुल राठोड खोलवर टप्प्याचा चेंडू आणि या चेंडूवरती देखील एक आक्रमण केलं. सिंगल तर मिळाली आहे. दुहेरीचा सुद्धा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि तब्बल 2 धावा इथे देखील एक पूर्ण आहेत. 2 धावा मिळतील. धावफलक अगदी 2 धावांच्या मदतीने खरं तर पुढे जात आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये दांडी जी आहे ती मात्र गुल केली. अगदीच चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वापरला जातोय आणि एष्ट्या खरं तर उद्ध्वस्त केल्यात. विकेट आली. ती बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होत असताना पाहायला मिळतील. अप्पा जगताप संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 4थं चालू आहे. गणेश शेणकर यांच्या माध्यमातून करत हे 4थं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम अप्पा जगताप मागील मॅच मध्ये अगदी दमदार खेळी करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. इथे देखील पुढे एकदा आरोही 11च्या विरुद्ध खरं तर खेळी करण्यासाठी सज्ज आहेत.
अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी सिंगल मिळाले, त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न चालू आहे. फेकी तर झालीये आणि मिळतील त्या 2 धावा. देखील पाहिलं तर वेगवान आणि खरं तर चोरट्या 2ही धावा देखील पूर्ण केल्यात. एक एक धाव खरं तर लाख मोलाचे आहे आणि त्या 2 धावा त्या मात्र मिळाल्यात. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाव्यांचा कॉल आहे. मुख्य पंचांचा खरं तर व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये अगदी उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेक खरं तर आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून प्रीतम बाप्पा जगताप खरं तर करत होते. इथे देखील वेगवान चेंडू आहे. डॉट बॉल आलाय. 4 षटकांचा जवळजवळ खेळ संपून गेलाय. संघाची धावसंख्या जर पाहिली आपण तर 49 धावा तर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 49 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 49 धावा धावफलकावरती आहेत. चला जास्त वेळ नकोय. सामना मात्र आता चालू करायचा आहे. अगदी मैदानाच्या आतमधून चांगला फटका खोललाय. अगदी सक्सेसफुल बनेल की काय. चेंडू आउट ऑफ द पार्क. स्टँड अँड डिलिव्हर. 6 रन मिळतील. षटकार. अगदी या चेंडूवरती देखील आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळतोय. षटकार आलाय. अगदी प्रबोध इनामके खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 5वं घेऊन आलेत. 55 धावा धावफलकावरती आहेत तर एकाकडे याच्या मोबदले खरं तर हे धावफलक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. ओ इथे पुन्हा एकदा नो लुक नो पोज. बंटी घाटे का ब्लास्ट. चेंडू पुन्हा एकदा जाईल मात्र. 6 रन. षटकार. बॅक टू बॅक दोनही चेंडूवरती दोनही मोठे फटके खरं तर या ठिकाणी आपल्याला बंटी घाटीच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. बॅक टू बॅक खरं तर मैदानाच्या आतमधून हवाई तडाखे या ठिकाणी बंटी घाटे यांच्या बॅटमधून खरं तर पाहायला मिळालेत. दोनही चेंडूवरती मोठे फटके तर आले. त्याच्यानंतरचा प्रमोद इनामके खरं तर कमबॅक करतील की काय. क्षमता खूप आहे या बंद्याकडे. कमबॅक मैदानाच्या आतमध्ये करत असताना आणि खरं तर उलटा फटका ऍडम करत असताना डॉट बॉल मैदानाच्या आतमधून या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू पुढे एकदा आहे.
इथे देखील खोलवर टप्प्यात षटक मैदानाच्या आतमध्ये हलक्या हाताने खेळला. दुसरीचा कॉल तर असेल. फेकी तर आलीये. मैदानाच्या आतमधून धावावं तर लागेल, पडावं तर लागेल आणि मिळतील त्या 2 धावा पुन्हा एकदा आहेत. पुन्हा एकदा 2 धावा मिळाल्यात. अगदी दोनही पटके देखील अगोदरच्या चेंडूवरती चांगले पाहायला मिळाले. त्याच्यानंतर एक डॉट बॉल आला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 2 धावा आल्यात. आक्रमण खरं तर विध्वंस खरं तर बंटी घाटे झाले मैदानाच्या आतमध्ये. ओ पुन्हा एकदा आहे इथे आक्रमण आहे आणि नावाचा डंका. बंटी घाटे ऑन फायर. चेंडू पुन्हा एकदा लॉंग लेग फोडतोय. सीमारेषा फरार. 4 रन चौकार. इथे देखील खरं तर चौकार मिळेल आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या आता मात्र 67 या आकड्यावरती पोहोचते. 67 रन ऑन द बोर्ड. 67 धावा धावफलकावरती आहेत. तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये ही धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर अंतिमचा चेंडू शिल्लक आहे या षटकामधला. त्या अंतिमच्या चेंडूवरती देखील बंटी घाटे मैदानाच्या आतमधून किती आक्रमण करतोय. अगदी जर षटक जर पाहिलं तर महागडं षटक ठरत चाललंय प्रमोद निकमे यांचं. अंतिमच्या चेंडूवरती कमबॅक असेल का कडवा असेल की गोडवा असेल. गोडवा की कडवा मैदानाच्या आतमधून चेंडू मात्र नक्कीच डॉट असणार आहे. डॉट बॉल इथे येतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 5चा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 67 या आकड्यावरती 1 गडी बाद. ओहो मैदानाच्या आतमधून खरं तर हा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हो पंच खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. STC लाईव्हच्या माध्यमातून पुढे एकदा आपण पाहतोय. अंपायर्स बॉलर आडवा येतोय सर. अंपायर्स कॉल असेल. इथे देखील ब्युटिफुल आहे आणि सो ब्युटिफुल सुद्धा आहे आणि सक्सेसफुल सुद्धा आहे. प्रीतम अप्पांचा ब्लास्ट मैदानाच्या आतमधून 6 रन षटकार. इथे देखील खरं तर आक्रमण मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. अप्पांचा विषय खरं तर लय हार्ड आहे आणि षटकार मैदानाच्या आतमधून आलाय. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक करत पुढे जात असताना संघाची धावसंख्या 73 या आकड्यावरती. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये सागर शिंदे. ओहो इथे पाठीमागे. इथे अगदी जाळतच होतं परंतु क्षेत्ररक्षक खरं तर इथे सात कमी थोडीशी पडली गेली परंतु फटका फसला होता. अगदी आही चेंडूवरती पुढे एकदा एक सिग्नल मिळते. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे देखील पाठीमागच्या दिशेने हलक्या हाताने कट तर केलाय. वेगवान तर पूर्ण झालीये आणि बंटी घाटे एकदा बॅट वरती करायची आहे. 50 तर ओ इथे लेग बाईटच्या माध्यमातून खरं तर आमचे पंच गळवत आहेत. असं वाटलं की नक्कीच 50 पूर्ण होते की काय. बंटी घाटे मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळत आहेत.
त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे देखील खरं तर चेंडू ट्रॅव्हल होत असताना आम्हाला पाहायला मिळालं. अगदी तुषार सर, तो अंपायरचा कॉल होता, तो वाईट दिलाय का बॉल दिलाय? तो बॉल आहे ना? ओके, चला मॅच चालू करा. अगदी मैदानाच्या आतमधून इथे पॉवरफुल तर बनवलाय. अगदी चांगला फटका खेळाय मैदानाच्या आतमधून. चेंडू सीमा रेषा फरार. 4 रन. चौकार. चौकार मिळेल. चौकाराच्या मदतीने धावफलक खरं तर पुढे सर. 6 षटकांचा जवळजवळ खेळ संपला गेलाय. संघाची धावसंख्या 79 या आकड्यावरती पोहोचली आहे. 6 षटक संपलेत. 79 धावा धावफलकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये खरं तर बॅटर पुढे एकदा तयार होतोय. बंटी घाटे गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज या ठिकाणी रोहित शेवाटे आहेत. अगदी मैदानाच्या आतमधून चांगला फटका तर खोळलाय, परंतु इथे आता मात्र नक्कीच 50 पूर्ण होईल. बंटी घाटे यांची 50 धावांची खेळी आपल्या संघासाठी. खरं तर नावाचा डंका पिंपरे 11 संघासाठी गाजवलाय. बंटी घाटे मैदानाच्या आतमध्ये खरं तर चांगली खेळी या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु प्रथम आप्पा खरं तर मैदानाच्या आतमध्ये चांगला आक्रमण बनवलाय. पार्टनरशिप दर्जेदार नक्कीच झाली. अगदी वेगवान चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू इथे देखील येईल. तब्बल 80 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी इथे देखील प्रीतम आप्पांचा ब्लास्ट. आप्पांचा विषय लय 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 हार्ड आहे. चेंडू सीमा रेखा पार. 6 रन. षटकार. इथे देखील आज मात्र आप्पांचा ब्लास्ट खरं तर आणि बंटी घाटे यांची साथ खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पार्टनरशिप खरं तर बनली गेली. ती पार्टनरशिप आता पोहोचली तब्बल 86 या आकड्यावरती. 86 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 86 धावा धावफलकावरती आहेत. रोहित शेवाटे खरं तर गोलंदाजी मार्कवरती आहे. षटक क्रमांक 7 पाहतोय आपण. ओ इथे पुन्हा एकदा आहे आक्रमण आणि आक्रमण मैदानाच्या आतमधून पुन्हा एकदा पॉवरफुल ब्युटीफुल आहे आणि चेंडू जाऊन पडेल सरळ सीमारेषा पार. 6 रन. त्यानंतरचं चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओ इथे अगदी बॅट बॉल या ठिकाणी कळवला गेला. अवांतर धाव येथे. अवांतर धाव येईल. अवांतर धावांच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलते. संघाची धावसंख्या 93 रन ऑन द बोर्ड. 93 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये थोडीशी करत असताना रोहित शेवटवरती दोनही चेंडूवरती आक्रमण झालाय. प्रीतम आप्पांना खरं तर रोखायला हवाई टीमने, परंतु इथे बीट झालाय वेगवान तर चेंडू तर होता पण फटका जो आहे तो मात्र फिसलाय. इथे देखील खरं तर लेग पाहिजे बतून आहे की काय.
इथे देखील एक सिंगल मिळेल. चौऱ्याण्णव धावा धावफलकावरती आहेत. पण ठीक आहे मैदानाच्या आतमधून इथे देखील हलक्या हाताने कट केलाय. लॉंगलेगच्या दिशेने चेंडूला पाठवलंय आणि याही चेंडूवरती वेगवान अशी सिंगल जी आहे ती मात्र मिळेल. सात षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 95 या आकड्यावरती आहे. 95 रन्स ऑन द बोर्ड. 7 षटकांचा खेळ संपलाय. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खरं तर अंतिमचं षटक उरलंय, अर्थात 8वं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाव देखील कळवली. व्हाईट बॉल या ठिकाणी कळवतील मुख्य पंच. व्हाईट बॉल आलाय. गोलंदाजी मार्ग वरती करतात हनुमंत या ठिकाणी षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये हनुमंतच्या माध्यमातून आपण 8वं षटक पाहतोय. धावफलकावरती 96 रन्स होतो बोर्ड. 96 धावा धावफलकावरती आहेत. कमबॅक जो आहे तो केलेला नाहीये तितकासा आरोही 11 टीमने. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी मैदानाच्या आतमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. इथे अप्पा चुकी करतायत की काय, आणि नक्कीच इथे अतिघाई आणि संकटात नेही मैदानाच्या आतमध्ये पंचांचं एक बोट मात्र आकाशाकडे. धावचित स्वरूपात इथे अप्पा बाद झालेत. विकेट आली आहे. इथे देखील आल्या सरशी आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. पण ठीक घाटे देखील आपल्याला पाहायला मिळतील. पुरक्षी एकदा चेंडू पोहोचलाय. चेंडू सीमारेषा फरार. 4 रन चौकार. खरं तर संघाचं या ठिकाणी शतक पूर्ण होत असताना पाहायला मिळेल पिंपरी 11 टीमचं 100 धावांची खेळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 100 धावा धावफलकावरती आहेत तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतरचा चेंडू इथे देखील पुढे एकदा आक्रमण देखील झालाय. बनबाऊन चेंडू पुढे एकदा पोहोचतोय. तळशीबरीच्या पार. 4 रन चौकार. बॅक टू बॅक बाउंड्रीज या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळतील. दोनही चेंडूवरती खरं तर सनसनी आक्रमण कधी उलटा आहे, कधी तर पाठीमागच्या दिशेने आहे, कधी डीप स्क्वेअर लेगला फोडले. आज मात्र सगळीकडे मोठमोठे फटके बंटी घाटेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. जवळजवळ 23 चेंडू आतापर्यंत खेळलेत. 60 धावा देखील बनवल्यात आपल्या वैयक्तिक. अगदी चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये बंटी घाटे यांनी देखील एक केली आहे. गोलंदाजी मार्कवरती अगदी सुरेख षटक खरं तर पाहायला मिळते. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. अगदी इथे देखील ट्रॅव्हल होत असताना यष्टीरक्षक खरं तर डाऊन दी बोललेली चेंडूला रोखतोय. अगदी याही चेंडूवरती डॉट बॉल मैदानाच्या आतमधून निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. सुरेख षटक खरं तर अगदी दोनही चेंडूवरती पाठीमागचे आक्रमण झाला. त्याच्यानंतर डॉट बॉल मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे. इथे अगदी मैदानाच्या आतमध्ये दांडी जी आहे ती मात्र गुल केली गेली आहे. इथे देखील एक विकेट आली, परंतु दर्जेदार खेळी करत असताना बाद झाले बंटी घाटे. 24 चेंडू 60 धावांची खेळी आपल्या पिंपरी 11 संघासाठी केली आहे. 24 चेंडू आणि 60 धावा बनवून तिथे बाद होत आहेत. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना चला लवकर या विनंती असेल. जुबेर शेख खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. अगदी खरं तर पाहिलं तर अंतिमचा चेंडू खरं तर शिल्लक आहे. 104 धावा धावफलकावरती लागल्यात तर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर अंतिमचा चेंडू खरं तर उरलाय धावफलकावरती. 104 धावा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील.
गोलंदाजी मार्कवरती घडबंथ यांच्या माध्यमातून खरं तर हे षटक चालू आहे. अंतिमचा चेंडू शिल्लक आहे. जुबेर शेख कोरा टप्प्याचा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये हलक्या तर खेळायला डिप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवले. एक सिंगल आले. दुहेरीचा प्रयत्न चालू आहे आणि दुहेरीचा प्रयत्न करत असताना इथे 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 सुशांत माने खरं तर बॅक टू द पवेलियन धावचित स्वरूपात इथे खरं तर बाद होतोय. सिंगल येईल आत्ताची आणि टोटल रन्स ऑन द बोर्ड या टीमच्या झाल्यात. पिंपरे 11 संघाचा नावाचा डंका वाजलाय तो मात्र 105 धाबांचा जिंकण्यासाठी आरोही 11 आपल्या टीमला 106 धाबा बडवाव्या लागतील. 106 धाबांची खरं तर जिंकण्यासाठी गरज असणार आहे आरोही 11 टीम. चला पिंपरे 11 टीम एक लाईनअप करा. मैदानाचा ताबा लवकरात लवकर घ्यायचा विनंती असेल आपल्या टीमला. पिंपरे 11 टीम लाईनअप करा. मैदानाचा ताबा घ्या. आघाडीचे 2 धुरंधर आरोही 11 टीम मैदानाच्या आतमध्ये पाठवण्याचं काम करा. चला पिंपरे 11 टीम घेऊ नका. पिंपरे 11 टीम चला. पिंपरी 11 टीम एक लाईनअप करा. मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. त्यानंतर जवळजवळ जिंकण्यासाठी बनवायच्यात. जिंकण्यासाठी बनवायच्या तब्बल आरोही 11 टीमला 106 धाबांचा पाठलाग करत असताना आघाडीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतील. तसेच पिंपरे 11 संघाचे क्षेत्ररक्षक देखील मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी देखील सज्ज होतील. पुढे एकदा मायक्रोफोन वरती मी खरं तर आमंत्रण देतो. विनोद सर या आपलं स्वागत आहे.
आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय. स्ट्रायकिंग असेल अनिकेत, नॉन स्ट्रायकिंगला गणेश. मॅचला सुरुवात. गोलंदाजी मार्कर आयुष. पहिला चेंडू आयुषचा फुल टॉस होता. सुचित खेळण्याचा प्रयत्न. रन मात्र कोणती मिळणार नाही. डॉट बॉल. 106 धावांचं टार्गेट समोर असताना हा चेंडू मात्र इथे निर्धाव. इथे बॅटची कड आणि पहिली विकेट. पहिला फलंदाज. अगदी पाहतोय 0 धावांवरती पहिला फलंदाज अनिकेत फडतरे मात्र बाद. मोठी विकेट. इथे मात्र अनिकेतला परतावं लागेल. 0 धावांवरती बसलेला पहिला हादरा, पहिला धक्का, पहिला फलंदाज इथे बाद. नवीन बॅटर ऋषी. ऋषी जुरांगे नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. एकशे 6 धावांचं आव्हान असताना पहिला अनिकेत मात्र 0 धावांवरती बाद झाला. पुढचा फलंदाज ऋषी मैदानामध्ये आलाय. चेंडू हवेत आणि बॅक टू बॅक दुसरी विकेट. दुसरा फलंदाज 0 वर बाद. पंचांनी मात्र रिव्ह्यू घेतलाय. चेंडू थ्रो केले का पाहिला जाईल. आणि ते पंचांचा निर्णय आला. फेअर डिलिव्हरी आणि फलंदाज इथे बाद. विकेट इथे मात्र कमवली गेली. बॅक टू बॅक 2 चेंडू होती, 2 विकेट. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल आता गोलंदाज आयुष. पूर्ण दिवस मात्र आयुषने केलेली अप्रतिम गोलंदाजी आपण पाहतोय. अगदी पहिल्या मॅच मध्ये पराभव पत्करावा लागला होता पिंपरी 11 संघाला. कंपल्सरी चेस नियमानुसार त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तिथून मात्र खळबळून जागे झाले. नंतर त्यांनी जी बॅटिंग केली ती लाजवाब बॅटिंग. अगदी 100 आकड्याचा स्कोर मात्र त्यांनी पार केला. इथे देखील एक चांगला धावफलक मात्र इथे तयार केलाय. 106 धावांचं टार्गेट असताना गोलंदाज आयुषने मात्र पहिल्या 2 विकेट 0 धावांवरती डगआउटला पाठवून दिल्या. नवीन बॅटर मैदानामध्ये बॅट्समन नेम गणेश. गणेश कुंभार नवीन बॅटर मैदानामध्ये. गणेश शेंडकर विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असेल. हा चेंडू परत एकदा हवेत. हो इथे राहुल कडनं झालेली चूक आणि ते चेंडू मात्र बाउंड्रीच्या आतमध्ये थांबवण्यामध्ये यश आलं. धाव मात्र इथे पळून पूर्ण केल्या जातात त्या 3. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असताना हा झेल मात्र होऊ शकला नाही. 13 धावांनी धावफलकाचा श्री गणेश होतोय. अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक असतील. इथे अगदी पाहतो आपण एक सिंगल धाव.
पण इथे या मॅच मध्ये पाहिलं तर सिंगल डबलने जास्त मोठा अंतर गाठता येणार नाही. चौकार षटकार देखील खेळायला लागेल, सुरुवात करावी लागेल, चांगले फटके खेळायला लागतील तर मात्र विजय मिळवता येईल. इथे परत एकदा फटका फसला, चेंडू हवेत आणि झेल टिपलाय आयुषने. तिसरा फलंदाज आयुषने या ओव्हर मध्ये बाद केला. यावेळेस हा चेंडू मात्र हवाई हल्ला, परत एकदा चेंडू हवे, झेल टिपला आणि ते चौथा फलंदाज इथे मात्र बाद. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना इथे 4 फलंदाज 4 धावांमध्ये बाद होत आहेत. खळबळ मात्र इथे आपल्याला पाहायला मिळते. आरो 11 यावेळेस मात्र धोक्याची घंटा डोक्यावरती वाजतीये. नवीन बॅटर मैदानामध्ये धनंजय, नवीन फलंदाज धनंजय मैदानामध्ये येतोय. चार विकेट इथे मात्र गमवल्या त्या आरो 11 संघाने. प्रेशर अगदी नक्कीच पाहायला मिळते, कारण एक मोठं टार्गेट इथे मात्र समोर सेट केलंय. मोठे फटके खेळायला लागतील आता पूर्णपणे सागर शिंदे आणि त्याचबरोबर धनंजय टिळेकर या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. एक चांगली पार्टनरशिप देखील बनवावी लागेल आणि धावा देखील बनवाव्या लागतील. जवळपास 41 चेंडूंनी 102 धावा हे विजयाचं समीकरण असेल. यावेळेस मात्र कव्हर मध्ये खेळलेला एक सुंदर फटका होता, कल्पक फटका होता, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका, चौकार, 4 धावा. सुरेख फटका, इथे 4 धावा मात्र आला आणि या चौकार षटकारांच्या गरज असेल तर सामना जिंकायचा असेल. आरो 11 अजून देखील पराभूत झाले नाहीत, अजून देखील फार मोठी संधी आहे. स्विचेट आणि बॅक टू बॅकचा दुसरा चौकार. हा खेळ महत्वाचा असेल, ही बॅटिंग मैदानामध्ये महत्वाची असेल. अशा दर्जाचा खेळ, अशाच कॉन्फिडन्सनी मैदानामध्ये उतरावं लागेल, सांगावं लागेल स्वतःला की अजूनही मॅच संपली नाहीये, कारण अजूनही बऱ्याचशा ओव्हर बाकी आहेत, बऱ्याचशा चेंडू बाकी आहेत आणि बऱ्याचशा धावा देखील बाकी आहेत. हो, यावेळेस आणखी एक टोले जंग प्रहार आणि ते पंचायतच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. चौकार एका षटकार पाहिला जाईल. तडाखा फार जबरदस्त होता आणि ते 2 चौकारा पाठोपाठ एक षटकार. धनंजय टिळेकर मात्र आज हार मानायला तयार नाहीये, कारण मगाशी देखील सामना पराभवाच्या छायेमध्ये असताना धनंजयने टिपलेला झेल आपण पाहिला आणि त्या झेलवरती करामत त्याने दाखवली. विजयश्री खेचून आणला होता आणि त्याचबरोबर त्याचा तिसरा सामना खेळत असताना धनंजय टिळेकर परत एकदा टीमसाठी विघ्नहर्ता म्हणून धावून आलाय. टीमचं विघ्न हारण्याचा प्रयत्न करतोय. यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू समजू शकला नाही, चेंडू डॉट बॉल. अजूनही पाहिलं तर 31 चेंडू
37 चेंडू मात्र शिल्लक असताना हा मात्र चेंडू वेगवान स्विचिट खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा येणाऱ्या आता शिल्लक असतील चेंडू शिल्लक असतील ते 36 धावा बनवायच्या त्या 88 रनचं टार्गेट मात्र आता समोर असेल. 88 धावांचं टार्गेट. सागर शिंदे आणि धनंजय टिळकर ही जोडी मैदानामध्ये कशा प्रकारे आव्हान फोडणार. प्रति ओव्हर जर पाहिलं तर आता 14 ते 15 धावा म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये 15 धावा इतकं अवघड आव्हान नाहीये. अगदी त्या धावा बनवल्या देखील जाऊ शकतात. फक्त फलंदाजाला अप्रोच मात्र त्याचा पॉझिटिव्ह ठेवावा लागेल. ह्या धावा बनवल्या जाऊ शकतात या कॉन्फिडन्सने या आत्मविश्वासाने त्याला मैदानामध्ये उतरावं लागेल. आणि असे फुलटॉस चेंडू वाया घालवताय कामा नये. फुलटॉस चेंडू होता आणि इथे मात्र सागरला मोठा फटका खेळता आला नाही. कलात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी हा फटका मात्र सागरने ठरवून खेळला होता. त्यास मात्र एक फटका खेळलाय कव्हर मध्ये. रन मात्र इथे नाही. चेंडू निर्धाव. परत एकदा डॉट बॉल. रन ऑन स्कोर बोर्ड. 18 धावा या आपण पाहतोय. 2 चेंडू या षटकातील आतापर्यंत आपण पाहिले. तिसरा चेंडू इथे मात्र प्रहार आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू होता. खोदून काढण्याचा प्रयत्न. परत एकदा डॉट बॉल. सागर शिंदे अगदी एक चौकार यावर मध्ये खेळलाय पण 3 चेंडू डॉट बॉल देखील गेलाय. इथे प्रत्येक चेंडूवरती धावा येणं गरजेचं आहे. कारण निर्धाव चेंडू जसजसे निर्धाव चेंडू येतील तसतसा बॅटिंग टीम वरती प्रेशर वाढत जाईल. अगदी एक सिंगल धाव. तेवीस धावा यावर मध्ये आलेल्या 5 धावा या मात्र फलकाला शांत करणारे नक्कीच पाहायला मिळतात. स्कोर लेग मध्ये चेंडू खेळलाय. मिळेल केवळ एक सिंगल धाव. आणि त्याचबरोबर आयुष्य दुसरा षटक. इथे मात्र पूर्ण अप्रतिम गोलंदाजी आयुषने केली. केवळ 10 धावा 2 षटकामध्ये दिल्या. 3 फलंदाज बाद केले. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 धावा 24 रन. हे स्कोरवरती पूर्ण होतात. उर्वरित 30 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 30 चेंडू मध्ये बनवायचे आता 82 धावा. प्रति ओव्हर 16 ते 17 धावा ह्या प्रति ओव्हर आता बनवायला लागतील. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये कमीत कमी 2 षटकार तरी खेळायला लागतील. बाकीचे चेंडू 4 चेंडू ते सिंगल धावा आणि बाकी ओव्हर मध्ये 2 षटकारे खेळायला लागतील. गोलंदाजी मार्कर गोलंदाज शुभमचा हा पहिला चेंडू हवे. क्षेत्ररक्षक तिथे आणि ते झेल सुटला. प्रयत्न चांगला होता. झेल होणं गरजेचं होतं. इथे मात्र झेल सुटला. हा झेल टिपणं मात्र गरजेचं होतं कारण ज्या प्रकारची बॅटिंग धनंजय करतोय त्याला मात्र बाद करणं गरजेचं असताना हा झेल मात्र सुटला. वा. परत एकदा सर्कल मध्ये चेंडूला थांबवला. रन इथे कोणती नाही. डॉट बॉल. पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा धमाका आपण पाहतोय.
प्रथम क्रमांक 51,000 रुपयाचं पारितोषिक, द्वितीय क्रमांक 31, तृतीय क्रमांक 21,000 रुपयाचं पारितोषिक असलेली एक सुंदर स्पर्धा आपण पाहतोय. ती मैदान देखील पाहिलं तर एक चांगल्या दर्जाचं मैदान इथे सजवलं गेलंय. 360 मैदान, पूर्ण राऊंड मैदान, चौफेर फटकेबाजी खेळण्यासाठी नक्कीच फलंदाजांना इथे मात्र उडीचं काम करायला मिळेल. आउटफील्ड देखील फास्ट आहे. गॅप मध्ये चेंडू तुम्ही प्लेस केला तरी चौका जाऊ शकतो, इतका आउटफील्ड फास्ट. पंचवीस धावा या धावा आतापर्यंत पूर्ण होतात. चौथं षटक हे प्रगतीपथावर असताना गोलंदाजी मार्कवर शुभम. परत एकदा शुभमचा मात्र एक अप्रतिम चेंडू होता, अप्रतिम चेंडू. जेवढा फलंदाज बाहेर येईल तेवढी व्हाईट लाईन वाढत जाईल आणि अगदी त्याचा वापर मात्र शुभमने चांगला केलाय. मात्र कव्हर मध्ये चेंडू खेळला, क्षेत्ररक्षक परत एकदा तिथेच एक सिंगल धाव. त्याचबरोबर 4 ओव्हरची समाप्ती, 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा, 27 रन, 4 फलंदाज बाद. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा पंचांनी केला. बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतला गेलाय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जुबेर. त्याचं नाव काय? खुल्या टप्प्या चेंडूचा खोदून काढण्याचा प्रयत्न. बावीस चेंडू 78 धावांचं टार्गेट समोर असेल. तसरा रिक्वायर रन रेट हळूहळू अगदी 22 पर्यंत पोहोचत चाललाय. मात्र एक चांगला फटका, गॅप शोधली, बरोबर क्षेत्ररक्षक टोकरने खेळलेला फटका होता, चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकतोय. 32. सागर शिंदे अगदी शेवटपर्यंत लढणारा खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे आणि या मॅच मध्ये देखील शेवटपर्यंत तो लढण्याचा प्रयत्न करेल. परत एकदा हा बॅक टू बॅकचा दुसरा देखील बाउंड्रीच्या बाहेर जाणारा सुंदर फटका होता. 4 धावा. सागर अगदी पाहिलं तर 11 चेंडूमध्ये 14 धावांचा सुसाट खेळ आपण पाहतोय. 10 चेंडूमध्ये 18 धावांचा भन्नाट खेळ नक्कीच आपण पाहिलंय. एक मोठी पार्टनरशिप इथे तयार होताना पाहायला मिळते. हा चेंडू इथे व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. अंतिम 20 चेंडूंनी 70 धावांचं टार्गेट.
आणि ते अगदी हा चेंडू पाहिला तर गॅप मधनं ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल एक सिंगल धाव. सिंगल लाईन धाव पुढे सरकेल 37 रन. यावेळेस मात्र ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे ती 37. गोलंदाजी मार्क गोलंदाज प्रीतम. बंटी गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय बंटी घाटे. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 37. बंटी घाटेचा पहिला चेंडू अप्रतिम सुरुवात. पहिला चेंडू इथे आपण पाहतोय डॉट बॉल. यावेळेस परत चेंडू हवेत. राहुल वाह काय झेल टिपला. हा झेल डायरेक्ट राहुलच्या हाताला येऊन चिटकला. अप्रतिम झेल आणि तिथे फलंदाज बाद. 5वा फलंदाज इथे मात्र आता डगआउटला आराम करताना पाहिलं. मोठी विकेट. सागर शिंदे मात्र इथे बाद होईल. डिप्ले मध्ये पाहू शकता अप्रतिम झेल इथे राहुलने मात्र टिपला. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. बॅट्समन नेम पहिला चेंडू इथे प्रतीक मात्र स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अपयश आलं. चेंडू मात्र डॉट बॉल. आजच्या दिवसामध्ये अर्धशतक झळकवणारा खेळाडू अगदी पाहिलं तर बंटी घाटे आपण गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळी चेंडू परत एकदा हवेत चढवलाय. 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि झेल टिपला. वा उलटा कॅच होता. अवघड कॅच होता. सुंदर झेल माते ते जुबेर यांनी टिपला आणि फलंदाज प्रीतम जगताप यांनी टिपलेला एक सुंदर झेल. अनुभवाचा झेल होता. अशी झेल प्रीतम यांनी अनेक वेळा टिपलेत आणि आज देखील तो अनुभव कामाला आला. उलट पळत जाऊन झेल टिपणं म्हणजे अवघड काम असताना देखील चांगला झेल तिथे टिपला. 6 फलंदाज इथे बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रोहित. नवीन बॅटर रोहित बॅटिंग साठी आलाय. रेड आता मात्र 29-30 वरती पोहोचलाय. म्हणजे इथे आता प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल ने घेता चौकार षटकार खेळायला लागतील. कोलटप्या चेंडू समोरच्या खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल तोपर्यंत एक सिंगल धाव. फुल टॉस आणि ते क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. 7वा फलंदाज इथे मात्र जाळ्यामध्ये अडकेल. 7वा फलंदाज बाद. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा.
7 फलंदाज बाद 38. बॅट्समन नेम हेमंत कुंभार, रोहित शेवटे 2 बॅट्समन आपण पाहतोय. बॅकग्राऊंडला तुम्ही पाहताय बकऱ्या मेंढ्या तिथे आल्यात आणि वातावरण मात्र नैसर्गिक वातावरण छान वातावरण नक्की पाहायला मिळत आहे. पुरंदर प्रीमियर लीग. तुम्ही पुरंदरच्या परिसरामध्ये कधी आलात तर तुम्हाला निसर्ग सौंदर्य पाहायला मिळेल. चारी बाजूने असलेलं डोंगर आणि मधोमध असलेलं पुरंदर, फार मोठं निसर्ग या भागाला नक्कीच लाभलंय. त्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक, अनेक दूरदूरून व्यक्ती इथे या ठिकाणी येतात. पण आज याच मैदानामध्ये इथे खेळण्याचा आनंद घेताना देखील आपण सर्व खेळाडूंना पाहतोय. सर्व पुरंदरचे धुरंदर आज मैदानामध्ये उतरले. शेवटचे 10 चेंडू 67 धावांची गरज असताना हा चेंडू अगदी पाहूया, एक सिंगल इथे मात्र खर्च होईल. 7वं षटक हे प्रगतीपत्र पाहतोय. इथे परत एकदा बॅटची कड आणि इथे आणखी एक विकेट. 8वा फलंदाज बाद. एकोणचाळीस. 8 फलंदाज बाद 39. हा पहिला ऑल आउट ठरेल का या स्पर्धेतील? कारण मला वाटतं अजूनही कोणती टीम पूर्णपणे ऑल आउट झाली नाही या स्पर्धेमध्ये, आणि या स्पर्धेमधील हा पहिला ऑल आउट केला जाईल का? पिंपरी 11 ही इतिहासाची नोंद मात्र इथे करणार का? अजूनही 2 फलंदाज बाकी असताना जवळपास 9 चेंडूचा खेळ बाकी. विजयाचं समीकरण 9 चेंडू आणि 67 धावांवरती आतापर्यंत पोहोचलोय. म्हणजे आता इथे प्रत्येक चेंडूत जरी षटकार मारले तरी देखील ROE 11 विजय मिळवणं अवघड असेल. सामना बऱ्याचसा सामना जर पाहिला तर पिंपरी सगळ्याच्या बाजूने झुकलाय. पहिल्या मॅच मध्ये पराभवाचं तोंड त्यांना पाहावं लागलं, तो पराभव पत्करावा लागला होता आणि पराभव आला देखील ROE 11 मुळे होता. आणि इथे आता तो ROE 11 चा पुरेपूर बदला घेण्याचा प्रयत्न नक्कीच इथे केला जातोय. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र येतोय. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 8. मात्र हा चांगला फटका आणि इथे हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. ओव्हरची समाप्ती. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 43. शेवटचे 6 चेंडू आणि 63 धावांची गरज. नवीन गोलंदाज बंटी घाटे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अप्रतिम, निर्धाव, डॉट बॉल. शेवटचे 5 चेंडू मॅच मध्ये फक्त एक औपचारिकता शिल्लक नक्की पाहायला मिळते. लोवर फुल टॉच चेंडू, बॅटवरती हवा तसा घेता आला नाही, रन देखील नाही. चेंडू निर्धाव. हा चेंडू मात्र कट केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार, 4 धावा. परत एकदा हवाई हल्ला आणि ते झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. 9वा फलंदाज ते मात्र बाद होतोय.
नवीन बॅटर मैदानामध्ये आपण पाहतोय स्वप्नील. फुल टॉस पण इथे रन मात्र इथे कोणती नाही. चेंडू डॉट बॉल. ओव्हरचे समाप्ती